आपण सांगून काय होणार आहे? ती आपल्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकणारच. त्यांना काय करायचंय ते करू दे, पण आधी हे हुडकून काढलं पाहिजे की त्यांना ही बातमी द्यायला भाग कुणी पाडलं. पण हे कसं हुडकणार अगं? कोण आहे हा माणूस? त्यानं आपली बदनामी करण्यासाठी ही असली बातमी पेपरात छापून आणली. दुसरं कोण असणार आहे? अख्ख्या कोल्हापुरात एकच घर आहे जे मुजुमदारांची वैर घेतं, त्यांची बदनामी करायला टपलेलं असतं. भाऊराव नाईकांचं घर. त्या थेरड्यानं त्याच्या त्या अतिशहाण्या नातीनच केलेला असणार उद्योग. मी सांगतो ना. नाही, भाऊ किंवा त्यांच्या कुटुंबातला असं कोणी करणार नाही. अशी वैर धरून बसणाऱ्यातले नाहीयेत ते. वा, तुला त्यांच्यावर लय मोठा विश्वास रे. आहेच, कारण भाऊंना बरोबर ओळखतो मी. भाऊंचे आदर्श आणि तत्व हीच त्यांची दोन शस्त्र आहेत, आणि म्हणूनच ते या युद्धात तग धरून आहेत. आई, काही झालं तरी भाऊंच्या विरोधात केस टाकायचा डिसिजन घेऊ नकोस. का नाही टाकायची? का नाही टाकायची? आपली बदनामी झालीच होती की. मग त्यांची होती बदनामी तर होऊ देत की. काय प्रॉब्लेम आहे? हा, हे चांगली संधी आली आहे आणि तू काय केलंस? त्या मजुरांच्या पोरांना पैसे द्यायचं प्रॉमिस करून आलास. वा, ते नाईक आपली बदनामी करण्यासाठी डाववर डाव खेळतायत आणि आपण काय करतोय? ती मजुराची पोरं शाळेत कसे जातील, त्यांना पैसे कसे मिळतील हे बघतोय. धैर्य. आपले पैसे काय झाडाला लागतात का रे? उद्या एक चांगली स्कीम निघल. मजुरांच्या पोरांना भाऊराव नाईकांच्या शाळेत धाडा आणि मुजुमदारांकडनं पैसे उकळा. मी जे केलंय त्यात मला तरी काही चुकीचं वाटत नाहीये दादा, आणि मला चांगलंच ठाऊक आहे पैसे झाडाला लागत नाहीत. पण ज्या इन्स्टिट्यूट मधनं आपल्याला पैसे येतात ना, त्या इन्स्टिट्यूट साठी मी सुद्धा कष्ट करतोय. तेव्हा पैसे तुझ्या खिशात न जात आहेत असं समजू नको. घ्या. त्या फालतू नायकांपायी घरच्यांना काहीच बोलायचं ठेवू नकोस. कर कर, तुझ्या मनाला वाटेल ते कर. पैसे दान कर, उधळ, पण लक्षात ठेव बदनामी तुझी होतीये. माझं काही झालं तरी मला फरक पडत नाही, पण मुजुमदारांचं नाव खराब झालं तर ते मी खपवून घेणार नाही. बातमी ज्यानं कोणी दिली आहे ना, तो एकदा मला सापडू देत. मग बघाच त्याचं काय करतो मी. आता खादीचं काम झालं, लोळायला मोकळं. अगं दीपे 2 मिनिटं निवांत बसलोय ग. का तुझं काय काम करायचंय काय? कशाला? मी करते की. करून करून मरते. तुम्ही निवांत लोळा. हा, तुझं काय रे? हा, झोपायची वेळ झाली की नाही? मग गपचूप झोप चल की. हे नाही ग, मला स्कॉलरशिप मिळवायची आहे म्हणजे मिळवायची.
मग अभ्यास करायला नको काय? गुणाचं ग माझं बाळ ते. तुझ्यात तू एकदा हो म्हणली असती की नाही तर तुला असं हे जागून स्कॉलरशिपचा अभ्यास करायला लागला नसता. करोड रुपये असते आपल्या हातात. तर तिची किंमत झिरो असते. आत्ता आणि ग्रँडपा कायम सांगतात, कष्टाने कमवलेला 1 रुपया बिनकष्टाच्या करोडो रुपयांपेक्षा मोलाचा असतो आणि तोच कायम टिकतोय. ए बास कर तुझं पुराण. टिकतोय म्हणे, ही गरिबी टिकली नाही तेवढंच बास झालं. हा आणि समजा तू जर काही स्कॉलरशिप मिळवलीस तर फक्त तुझ्या फीची जुळणा होईल, बाकी खर्चाचं काय? अगं ऍडमिशन फीची जुळणा झाली तर बरंच आहे की ते. हा होय की होय, पण ती सुद्धा झाली नाही तर काय करणार? अगं दीपे असं कसं? आत्ताच तर तू म्हणलीस मिळणार म्हणून. ओ जरा नीट कान देऊन ऐका. मी म्हटलं समजा. समजा काय समजा? ते काय नाही. मिळणार की सगळी स्कॉलरशिप. काय रे अथर्व, करणार ना मेहनत? तुमच्या आशाक नाही, तुमच्यासारखीच भोळे आहे बघा. हा अथर्व बाळा तो अभ्यास कर. तू जर का स्कॉलरशिप नाही मिळवलीस की नाही तर तुझ्या ऍडमिशनची आणि तुझ्या परीक्षेची ही मी तुझ्या लाडक्या आत्तूकडनं कशी वसूल करते बघ. हा कर अभ्यास. भाऊ आता जाऊ द्या, तुम्ही काळजी करत बसू नका, होईल सगळं नीट. हा होय. हो भाऊ, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. तुम्ही आता जेवा आणि शांतपणे झोपा. उद्या परत शाळेत काय हाय म्हणत होता ना? होय की, ते शिक्षण मंडळाचे 1-2 अधिकारी येणार आहेत शाळेला भेट द्यायला. अचानकच ठरलाय त्यांचा कार्यक्रम. आता ते उद्या आल्यावर त्यांच्या कानावर हा विषय जायला नको म्हणजे झालं. भाऊ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो उद्या सकाळी पहिल्या पानावर हेडलाईन आलेली असेल बघा. आणि तसं जर झालं ना तर मग टेन्शन घ्यायचा काही विषयच नाही. आई शपथ! काय रे, काय झालं? इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे. ही परत. अरे झालं काय, कसला आनंद? तर आत्ता केलेल्या हिशोबानुसार मागच्या महिन्याच्या प्रॉफिट पेक्षा ह्या महिन्याचं प्रॉफिट 1 नाही 2 नाही 3 नाही 4 पट जास्त झालंय.